प्रेक्षकांनो नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सगळेच मंडळी प्रचारामध्ये गर्क आहे. शिवाजीराव आढळराव चौथ्यांदा या मतदारसंघातून उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 2-2.5 लाख आदिवासी समाज आहे. या आदिवासी समाजाचे प्रश्न सुटलेत का? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्षाकडनं ह्या प्रश्नांचं खेळणं केलं जातं आहे का? ह्या आदिवासींचे ह्या प्रश्न सोडवण्यासाठी ही मंडळी फक्त निवडणुकीपुरता याचा उपयोग करतायत का? हे प्रश्न का सुटत नाही, का मार्गी लागत नाही? आदिवासी जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, आरोग्य, निवारा, हे प्रश्न गेले अनेक वर्ष लोंबकळत पडलेले आहेत का, हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी आहेत. आपण हे सगळे प्रश्न, अडचणी काय आहेत, प्रश्न सुटले का नाही, किंवा या विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी काय प्रयत्न केलेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. विघ्नर टाइमचा विशेष कार्यक्रम आहे ऐका हो ऐका. आढळराव साहेब नमस्कार. नमस्कार. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आदिवासींची संख्या म्हणजे आदिवासी मतदारांची संख्या 2-2.5 लाखाच्या आसपास आहे. मग असं असताना या मतदारांची, या जनतेचे जे काही प्रश्न आहेत या लोकप्रतिनिधीकडून सुटलेत का, मार्गी लागलेत का? तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक प्रश्न रेंगाळलेले आहेत आणि अडकलेले आहेत. आज या पुणे जिल्ह्यापुरतं जरी विचार करायचं झालं तर खेड, आंबेगाव, जुन्नर तिन्ही तालुके म्हणून आदिवासी भागात 8 धरणं आहेत. परंतु आदिवासी भागातील कुठल्याच धरणाचं पाणी आदिवासी शेतकऱ्यांना मिळालं नाही, सर्वसामान्य कुटुंबाला मिळालं नाही. आमच्या पायाजवळ पाणी असूनसुद्धा आम्हाला पिण्याची भ्रांत आहे. अशी अवस्था आज आहे. आत्तापर्यंत सर्वांनी खेळणं केलेलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आदिवासी मतदारांची संख्या किती आहे? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आंबेगाव असेल, खेड असेल, जुन्नर असेल, दिघी, धानोरी, भोसरी या सगळे मिळून 2 लाखापेक्षा जास्त मतदार आज या मतदारसंघात आहेत. तुम्ही जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे. तुम्ही आता असं म्हणाले की सगळ्याच मंडळींनी आमचं खेळणं केलेलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार शिवाजीराव आढळराव यांनी तुमच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही असं म्हणायचं? असं म्हणायचं नाही, परंतु आदिवासी भागात जर पाहिलं गेलं तर पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर पूर्ण समाज त्यांच्या भरोश्यावर जगत आला, राहत आला. तेच आमचं काहीतरी करतील, आज इतके वर्ष तेच आमचं करतील ह्या आशेवर राहिला. परंतु आम्ही आता परवाच 2 महिन्यापूर्वी राज्यमंत्री जे कोण असतील राज्यमंत्री पाण्याचे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी अक्षरशः 6% तुम्हाला कधी धरणातलं पाणी उचलता येतं असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं शिवतरे साहेबांनी. तर त्याच्यावरून असा अंदाज आला की जर शिवतरे साहेब राज्यमंत्री असतानासुद्धा जर ते परवानगी देतात तर आमच्या भागातील, आमच्या तालुक्यातील, आमच्या या विभागातले कॅबिनेट मंत्री होते जे होते ते कॅबिनेट मंत्री असताना ते आम्हाला इझी पाणी देऊ शकले असते, पण तसं देण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्येक वेळेस आश्वासनं दिली. तुम्हाला असं म्हणायचं का वळसे पाटील ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस तुम्हाला न्याय मिळाला नाही, आता विजय शिवतारे शिवसेनेचे मंत्री आहेत आणि आता तुम्हाला न्याय मिळतो असं म्हणायचं? असं म्हणायचं आहे. हिरडा फॅक्टरी कारखाना असेल तरी इतक्या वर्षात कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तो उभा केला नाही. ज्या आदिवासींकडे असणाऱ्या उत्पादित गोष्टी आहेत त्यांच्याकडे जागा आहे, आमच्याकडे जमीन आहे, हिरडा आहे, त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणी आत्तापर्यंत मदत केली नाही. परंतु ह्या कालावधीमध्ये, आत्ताच्या कालावधीमध्ये शिवतरे साहेबांनी चांगल्या प्रकारे साथ देण्याचं ठरवले आहे. आढळराव पाटील आहेत तर ते आमच्याकडं पाण्याचा दृष्टिकोन आमचाच त्यांच्याकडं फार पूर्ण नसल्यामुळं आदिवासी समाज आढळरावांकडं स्वतःहून फार जात नाही. नुकतंच जुन्नर तालुक्यात देवराम लांडे जेडपीचे सदस्य झाले, 2 पंचायत समिती सदस्य जुन्नर तालुक्यात आले. आत्ता आम्हाला विश्वास पटू लागला की त्यांच्याबरोबर गेल्यानंतर आमचा फायदा होतो. खेड तालुक्यात सुद्धा आमदार शिवसेनेचा असल्यामुळं तिथेही आमच्या लोकांना न्याय मिळतो. तुम्ही आता असं म्हणाले की आमची लोक म्हणजे आदिवासी समाज आहे, आढळरावांकडे गेले नाही म्हणून विकास झाला नाही. लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे जनतेकडे जाणं. लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे, त्यांनी त्या पद्धतीचा प्रयत्न परंतु केला पण थोडक्यात उदाहरणच सांगायचं झालं तर औफेसारखं गाव BJPच्या खासदारांनी दत्तक घेतलं. गावकऱ्यांनी लेखी दिलं आमचं गाव तुम्ही घेऊ नका कारण तुम्ही राष्ट्रवादीचे नाहीत. जी आमच्यामध्ये न्यूनगंडा तयार झालेली आहे की फक्त आमचा विकास राष्ट्रवादी करू शकेल किंवा काँग्रेस करू शकेल. म्हणजे गाव औफेसारखं गाव दत्तक घेतलं तर गावकऱ्यांनी नकार दिला.
म्हणजे हे वाढायला आले, पण आम्हाला खायची इच्छा नाही. म्हणजे आदिवासी जनतेला ही राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी कुठेतरी पक्षीय राजकारणामध्ये गुरफटतात असं म्हणायचं आहे. आत्तापर्यंत तेच केलेलं आहे. केलं तर आम्हीच करू, अन्यथा कुणी करणार नाही. परंतु 95चा शिवसेना BJPच्या सरकारत आमच्याकडं पाण्याच्या योजना झाल्या, त्यांच्या काळात अनेक कामं झालेली आहेत. आजच्यासुद्धा शासनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची कामं. आज माझ्या आंबेगाव तालुक्यात आदिवासी भागात फक्त फॉरेस्टची 10 कोटीची कामं चालू आहेत. हे केंद्र सरकारकडनं आलेली कामं आहेत. अनेक रस्ते आहेत किंवा अनेक कामं झालेली आहेत. पंतप्रधान सडक योजनेतून सुद्धा कामं झालेली आहेत. बारकाईने पाहता अनेक कामं चांगल्या मार्गे लागलेली आहेत. फक्त पचनी पाडायला वेळ लागेल एवढीच शंका वाटते, बाकी काही नाही. खासदार शिवाजीराव आढळराव यांचं काम चांगलं आहे असं बरेच जण म्हणत आहेत, खासदार समर्थकही म्हणतात. असं असतानाही त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय. तुम्ही कसं पाहता? नाही, मी स्वतः जो अनुभव घेतलेला आहे, खासदार आढळराव पाटलांकडं एजंटची गरज लागत नाही. मी जरी आदिवासी भागातील कार्यकर्ते खासदारांकडे घेऊन गेल्यानंतर येणाऱ्या कार्यकर्त्यांना समोर ठेवतात आणि मला बाहेर काढतात. त्या लोकांचं म्हणणं ते स्वतः मांडतील आणि त्यांच्या प्रश्नाचे मी उत्तरं देईल. अशा स्वरूपाचं त्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यांच्याकडे एजंटची गरज लागत नाही किंवा घेऊन आलेली माणसाची गरज लागत नाही, असं स्वतः मी अनुभवलेलं आहे. अनेक अशा अनुभवाचे गाठील आहे की सर्वसामान्य कुटुंबाला त्यांनी आतापर्यंत न्याय देण्याचं काम केले. त्याच्याबरोबर मी थोडे दिवस आलेलो असलो तरी हरासमेंट मात्र कधी दिसली नाही. अशा स्वरूपाचं त्यांचं काम आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अगोदर होता? मी या अगोदर काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे. नाही, आता मला एक सांगा, या मतदारसंघामध्ये पुणे नाशिक रेल्वे प्रश्न प्रलंबित आहे, बैलगाड्याचा प्रश्न प्रलंबित आहे, विमानतळ खासदारांमुळे तिकडे गेलं असा आरोप होतोय. तुम्ही आढळरावांचे समर्थक आहात, काय असू शकतं आणि विरोधकांच्या ह्या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे का? निवडणुकीला इतर काही मुद्दे नाही म्हणून टाईमपास चालला आहे, मतदारांची कुठंतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय का? नाही, मी स्वतः सुशिक्षित आहे, मी ग्रॅज्युएट आहे. त्यामुळं खरं काय चाललं आहे याची मला जाणीव होते. विमानतळ कशामुळं गेलं किंवा जे रस्त्याची ट्रॅफिक जाम होते ते आता कसे प्रश्न सुटलेले आहेत हे मी वाचतोय, पाहतोय, लिहिता वाचतोय. तर मी आदिवासी कार्यकर्ता असलो तरी गेले 25-30 वर्ष सामाजिक कामात काम करत असल्यामुळं वस्तुस्थिती जाणवलेली आहे. आणि निश्चित प्रकारे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नाकर्तेपणामुळं विमानतळ पुरंदरला गेलं असं विरोधक म्हणतायत. तुम्ही काय सांगाल? नाही, मी नाकर्तेपणामुळं जरी म्हणत असले तरी त्यांनी सत्य असं आहे का शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निश्चित शेतकऱ्यांची बाजू त्यांनी घेतलेली आहे. परंतु सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की ती असलेली जी जागा आहे, जमीन आहे किंवा डोंगर आहे किंवा नदी आहे, ह्या सगळ्या गोष्टी 5 ते 6 हजार एकर जागेची आवश्यकता असते. ती तेवढी नसल्यामुळं की नैसर्गिकदृष्ट्या विमानतळ बसू शकत नाही, त्यामुळं ते पुरंदरला गेलं. मग असं सगळं माहिती असताना विरोधक मंडळी आढळरावांना या विषयाबद्दल टार्गेट का करतात? टार्गेट असं करतात का ते भ्रष्टाचारी नाही, सर्वसामान्यांना कधी थोडीशी जळ दिली नाही, सर्वसामान्यांचा कायम ते प्रश्न सोडवतात. परंतु जर त्यांच्या विरोधात बोलायला यांच्याजवळ विषयच नसतील तर मग हेच काहीतरी उकरून काढायचं आणि त्याची ढाल करायची आणि जनतेमध्ये लोकांमध्ये पसरवायचं काम केलं जातं. यापेक्षा वेगळं नाही आहे काही. बैलगाडा शर्यत शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. गेले अनेक दिवस बैलगाडा शर्यत बंद आहे, त्याची वेगवेगळी कारणं आहेत. परंतु आढळराव यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. तुम्ही काय सांगाल? मी तर बैलगाड्याच्या बाबतीत खासदार आढळराव पाटलांनी आणि महेश लांडगे ही 2च माणसं त्यांच्या बाबतीत लढताना दिसतात. अन्य कुठले आमदार नाही, कुठले पुढारी नाही, कुठले खासदार नाही. म्हणून लोकांची अपेक्षा आहे की केलं तर तेच करू शकतात म्हणून त्यांचं नाव घेतात. आणि बैलगाडे थांबवणारे वेगळे आहेत, चालू करणारे वेगळे, हे जनतेला दिसून येईल. आत्तापर्यंत कागदोपत्री पुराव्यानिशी आहे की आत्तापर्यंत बैलगाड्याच्या पाठीमागं खऱ्या अर्थाने कोण होतं किंवा उद्यासुद्धा कोण करणार. त्यांना जे बोलतात किंवा त्यांना जे टार्गेट केलं बैलगाड्याचं, उद्यासुद्धा दादांच्याच हाताने बैलगाडे चालू होतील. आपण पुण्याला जाताना खूप ट्रॅफिक लागते, लोकांच्या अडचणी खूप आहेत. एखादा रुग्ण घेऊन जायचा असेल तरी खूप त्रास होतो. ह्या सगळ्याला जबाबदार या विभागाचे लोकप्रतिनिधी शिवाजीराव आढळराव जबाबदार आहेत असाही आरोप होतो आहे. काही अंशी त्यामध्ये तथ्य पण आहे. तुम्ही काय सांगाल? मी त्या बाबतीत एवढंच सांगू शकेल की जे आत्ता
जी आत्तापर्यंत ट्रॅफिक होत होती, दिवसेंदिवस अनेक वाहनं वाढत चाललेली आहे. रस्त्याची जे प्लॅनिंग आहे पूर्वीपासून ते कमी होतं. ते काँग्रेसच्या काळात, राष्ट्रवादीच्या काळात किंवा चाकणचे जे पूल आहे ते सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात चुकीच्या पद्धतीने उभे राहिले. अशा पद्धतीचे आता जे नवीन रस्ते आहेत ते अतिशय चांगले उभे करण्याचं, मोठं करण्याचं काम चालू आहे. परंतु आज ठरवलं आणि उद्या होईल अशातली बाब नाही. प्रशासकीय बाबीच्या अडीअडचणीत, ठेकेदाराच्या अडीअडचणीत, काम करण्यासाठी वेळ लागतो त्या अडचणीत, याच्यातून बाहेर पार पडताना तेवढा वेळ लागतो आणि अगदी 3-4 महिन्यात हे सगळं सरळ होईल. हे आता वस्तुस्थितीने कागदोपत्री आपल्या हातात आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे आंबेगाव तालुक्यातील वळसे पाटील आणि आढळराव ह्या 2 नेत्यांच्या राजकारणाचा. लोकसभेला वळसे पाटील आढळरावांना मदत करतात अशी चर्चा होते, विधानसभेला आढळराव वळसे पाटलांना मदत करतात अशी पण चर्चा होते. तुम्ही आंबेगाव तालुक्यातील आहात, काय असेल तुम्हाला काय वाटतं? मला एवढंच वाटतं, हे वस्तुस्थितीमध्ये दिसून येतं की खासदारकीच्या वेळेस लोक खासदारांना मदत करतात, आमदारकीच्या वेळेस लोक आमदारांना मदत करतात. खऱ्या अर्थाने हे कुणाला सांगायची गरज नाही, कोणाला म्हणायची गरज नाही. उद्याही लोकसभेला सगळ्यात जास्त मतदान आंबेगाव तालुक्यात ॲक्च्युली पाहता सर्वसामान्य जो मतदार आहे तो मान्य करतो की खासदारकीला खासदार अतिशय योग्य आहेत. म्हणून आमदारकीच्या वेळेस माझा प्रश्न पुन्हा समजून घ्या. विधानसभेला वळसे पाटील विजयी होतात, आढळरावांना इथं अपयश होतं विधानसभेला. लोकसभेला आंबेगावमधून आढळरावांना मतदान जास्त होतं. हे दोघांची कुठंतरी फिक्सिंग असतं अशी चर्चा होते. रिअल काय असेल? रिअल त्याच्यात एकच असेल की हे तुम्ही आम्ही म्हणत जरी असलो तरी शेवटी मतदारांच्या हातात आहे आणि शेवटच्या क्षणी हा मतदार वैयक्तिक मनात विचार करतो. दोघांच्याही सभा होतात, दोघांचेही विचार मांडले जातात, सर्वांना पटवलं जातं. परंतु जे आंबेगाव तालुक्यातले मतदार आहेत ते शेवटच्या क्षणी मतपेटीवर गेल्यानंतर कोण आमदार असावा आणि कोण खासदार असावा हे त्यांच्या स्वतंत्र मनाने ठरवलं जातं आणि त्यानुसार मतदान होत असतं. याचा आमदारालाही अंदाज नाही खासदारकीला किती मतदान जाईल आणि याचा खासदारालाही अंदाज नाही की आमदारकीला किती मतदान जाईल. असं ही इथली सिच्युएशन आहे. आढळरावांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. शिवसेनेमधून आयात केलेले अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे. एका मालिकेमध्ये काम करणारे अमोल कोल्हे आढळरावांच्या पुढे कितपत टिकतील, काय होईल या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं? नाही, मला याच्यातून एवढंच असंच वाटतं की ज्यांनी काम केलेलं आहे, आतापर्यंत जनतेमध्ये पोचलेले आहेत, सर्वसामान्यांपर्यंत पोचलेले आहेत, छोटी मोठी कामं सोडवलेली आहेत. त्यामुळं याच वेळेस नाही, गेल्या 3 पंचवार्षिकमध्ये खासदारांनी जे काम केलेलं आहे ते लोकांचं प्रेम आणि आत्तापर्यंत लोकांची केलेली कामं किंवा येणाऱ्या प्रसंगाला दिलेलं तोंड हे जनतेच्या माध्यमातून त्याची उतराई म्हणून लोक त्यांना भरपूर मतदान करतात. त्यामुळं जरी कोल्हे काय यापूर्वीसुद्धा म्हटलं जाते, पवारसाहेब म्हणत होते मला लढायचं, अजितदादा म्हणत होते मला लढायचं, किंवा या तालुक्याचे आमदार जरी असले तरी त्यांनी लोकसभा लढवण्याचा मनातसुद्धा देखील विचार आणला नाही. त्याचं कारणच असं आहे की लोकांची लोकसभेच्या दृष्टिकोनातून प्रचंड खासदारांवरती निष्ठा आहे आणि आंबेगावचा आमदार सोडला तर या शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नरचे आमदार आज शिवसेनेत आहेत, खेडचे आमदार शिवसेनेत आहेत, शिरूरचे आमदार BJPचे आहेत, या ठिकाणी भोसरीचे आमदार BJPचे आहेत किंवा हडपसरचे आमदार BJPचे आहेत. एक आमदार सोडला तर 5 आमदार खासदारांबरोबर असल्यामुळं अडचणीचं कुठंच काही वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो तो आढळरावांचं एवढंच काम चांगलं आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पवारसाहेबांचं देशाच्या राजकारणामध्ये खूप वजन आहे. असं असतानाही त्या पक्षाला इथं उमेदवार मिळत नाही. आढळरावांना ते पराभूत करू शकत नाही. हे शल्य त्यांच्या मनामध्ये कायम असतं. आढळरावांना जनता नेहमी स्वीकारते. त्याचं गुपित काय असेल? त्याचं गुपित जे असेल तर मुळात खासदारांची त्यांच्या कामावर निष्ठा आहे आणि त्यामुळं रिझल्ट हा तो प्लसमध्ये राहिलेला आहे. परंतु समोरचे जे आहे ते काम करताना धरसोडीचं काम असेल किंवा त्यांची एकजूट नसेल किंवा जनतेपुढं कुठल्याच गोष्टीची त्यांची एकी दिसून न आल्यामुळं हे पुढं वारंवार दिसून येणार आहे. सामान्य जनता आढळरावांच्या बरोबर दिसते, पण युवक वर्ग मात्र कोल्हे यांच्याबरोबर दिसतोय. तुम्हाला काय वाटतं 2019च्या निवडणुकीमध्ये याचा फारसा परिणाम काय होईल? तुम्ही काय सांगा? तरुण जरी असले, कोल्ह्यांबरोबर असले
तर हे तात्पुरते आहेत किंवा ठराविक ठिकाणचे कार्यकर्ते आहेत. पण जो बेसिक कार्यकर्ता आहे त्यांना मोदीचं शासन मान्य आहे, मोदींनी घेतलेले निर्णय मान्य आहेत. युवकांना असेल, महिलांना असेल किंवा शेतकऱ्याला असेल, थोडेफार निर्णय चुकले असेल किंवा कमी जादा झाले असेल, सरकारचे नियम कमी जादा झालेले असेल, परंतु मोदींचं असलेलं काम, या खासदारांचं मतदारसंघात असलेला जनसंपर्क तो दांडगा आहे किंवा 4 तरुण कार्यकर्ते त्यांच्यावर फिरू जरी लागले तरी याचा एवढा मतदानावर फार मोठा परिणाम होईल असं वाटत नाही. ते 9चे 9 दिवस असतील, त्याच्यानंतर तो सुद्धा मावळला जाईल असं मला वाटतं. मला सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारभाव मिळत नाही, शेतकरी खूप अडचणीत आहे. ह्या सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आहे. जी मंडळी सत्तेवर यापूर्वी होती त्या मंडळींनी शेतकऱ्यांसाठी म्हणावं असं फारसं चांगलं केलं नाही. आज तीच मंडळी म्हणतात या सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. अर्थात शेतकऱ्यांची अवस्था मुख्य विचारे कोणी का जो सत्तेवर येतो तो शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सत्तेवर येतो, सत्तेवर आले की शेतकऱ्यांना विसरतात. काय व्हायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं शेतीबाबतीत अगदी राष्ट्रीय दृष्टिकोनातून धोरण होणं गरजेचं आहे. कांदा केला तर सगळेच कांदा करतात, भाजी केली तर सगळेच भाजी करतात आणि एक विशिष्ट प्रकारचं पीक सगळे एका वेळेसच घेतात. ते घेण्यापेक्षा सिस्टमॅटिक थोडंसं या तंत्रज्ञान येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर केलं गेलं तर निश्चित तुम्ही भाजी करा, आम्ही कांदे करतो, दुसरे ऊस पिकवतील, असं कुठंतरी हे केलं तर त्याला भावही मिळेल. कांदा केल्यानंतर माळशेज घाटापासून तर चाकणपर्यंत, पुण्यापर्यंत सगळेच कांदा करतात आणि मग तोटा झाला तर सगळ्यांनाच होतो आणि फायदा झाला एका वेळेस तर सगळ्यांनाच होतो. असं होण्यापेक्षा थोडंसं ते डिस्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे, त्याच्यावर तशा दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेस वेगवेगळे लढले, सेना भाजप एकत्र लढले, सत्तेवर आले, आता ते भांडत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आता असं म्हणत आहेत की 4.5 वर्ष शिवसेनेने भाजपला विरोध केला, आता मात्र पुन्हा एकत्र आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा वेगळे लढले, अपयश आलं, ते पुन्हा एकत्र झाले, स्वतःचं झाकून ठेवतात आणि सेना भाजपवर टीका करतात. त्यांच्या ह्या टीकेमध्ये कितपत तथ्य तुम्ही कसं पाहता? माझ्या दृष्टिकोनातून मला मांडायचं तर पूर्ण राज्याचं मांडायचं नाही, परंतु या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने पाहता 2014 आणि 2019मधला फरक पाहता या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कमी झाली आणि BJP वाढलेली आणि BJP आज आमच्याबरोबर शिवसेनेबरोबर आहेत. त्यांनी पण मनमोकळेपणाने मदत करायचं ठरवले आहे. इथला खासदार निवडून गेल्यास BJPला पंतप्रधान पदाला मतदान करेल हे डोळ्यासमोर ठेवल्यामुळं या शिरूर लोकसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर आम्हाला तो प्लस पॉईंट आहे. आमच्या बरोबरीने ते आजही काम करतात, उद्याही काम करतील आणि मतदानसुद्धा जास्त मिळवून देतील. 2019ला शिवसेना आणि भाजप तर या निवडणुकीला एकत्र आलेत. शिवसेना गेले काही वर्ष भाजपवर टीका करत होती. आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवाले असं म्हणत आहेत की हे टीका करत होते मग एकत्र का आले? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा एकमेकावर टीका करत होते, ते पण एकत्र आलेत. ह्या दोन्ही विषयाकडं तुम्ही कसं पाहता? या दोन्ही विषयाकडं पाहताना मी काँग्रेसमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे एक काम करत असताना राष्ट्रवादी नेहमी काँग्रेसला खाली बघायला लावायची आणि त्यांना कुठल्याही स्वरूपाची मदत करत नव्हते. काँग्रेस कायमचं जावं अशा दृष्टिकोनातून राष्ट्रवादीने पाहिलं, परंतु त्याच्या विरोधात सेना आणि BJP हे जर पाहायला गेलं तर हे भांडतात, पण तत्वासाठी भांडतात, चांगल्या गोष्ट निर्माण होण्यासाठी भांडतात आणि पुन्हाही एकत्र येतात. त्यामुळे ही भांडणं ही लुटीपुटीची भांडणं, सेना BJPची ही लुटीपुटीची भांडणं आहेत. काँग्रेसची राष्ट्रवादी जर पाहायला गेलं तर ती अशी होती का एकमेकाला गाडायची भाषा होती. हा मोठा फरक आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये कोणाचं सरकार येईल तुम्हाला काय वाटतं? या 2019मध्ये सेना BJPचं सरकार सत्तेवर येईल. त्याच्यावर सेनाबरोबरीने असेल, महाराष्ट्रापुरती सेना असेल, परंतु केंद्रामध्ये हे BJPची सत्ता येईल आणि काल होती तीच उद्या येणार आहे. कारण त्यांच्यावर तेवढे भ्रष्टाचाराचे कुठले आरोप नाही आणि त्यांचं कुठलाही गलथान कारभार नाही, स्वच्छ कारभार असल्यामुळं GST असो किंवा तुमच्या आता ज्या अडचणी आहेत त्या तात्पुरत्या नोटबंदी असली
तरी ह्या तात्पुरत्या आहेत, परंतु सर्वसामान्य माणसाला त्याचं समाधान आहे की पूर्वीच्या आणि आताच्या कामकाजामध्ये प्रचंड बदल आहे. देश राखण्याचं सुद्धा काम केलं जातं आहे. हे BJP आणि सेनेच्या माध्यमातून सुंदर चालू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्यांदा आढळरावांना का निवडून दिलं पाहिजे आणि अमोल कोल्हेंना का नाकारलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? माझं असं म्हणणं आहे, अमोल कोल्हे वाईट नाही, अमोल कोल्हे अतिशय चांगले आहेत, पण ते त्यांच्यापुरते चांगले आहेत, त्यांच्या क्षेत्रात चांगले आहेत, त्यांच्या क्षेत्रात उत्तम काम आहेत, त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु गेल्या 3 पंचवार्षिक आढळरावांनी इतकं सुंदर समाजामध्ये काम केलेलं आहे. खरं पाहता चौथ्यांदा निवडून गेल्यास ते केंद्रामध्ये मंत्री होतील आणि मंत्री झाल्यास आत्तापर्यंत केलेलं काम आहे त्यापेक्षा वाढवून काम करू शकतात. आणि अनेक जी रखडलेली कामं असतील किंवा काही पैसे आणायच्या दृष्टिकोनातून असेल ते अधिक दृष्टिकोनातून मंत्रिपदाच्या माध्यमातून अधिक आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतं. या सरकारकडनं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आदिवासी समाजाचे नेते काय अपेक्षा व्यक्त कराल, काय मागणी कराल? मी या सरकारकडे अशीच मागणी करेल की जे सर्वसामान्य कुटुंबाला ज्या पद्धतीचं न्याय मिळणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने न्याय मिळाला गेला पाहिजे. सर्वसामान्य कुटुंबाला किंवा सर्वसामान्य समाजाला बरोबर घेऊन त्यांच्या भागातील त्यांचे प्लॅन जर आमच्या भागामध्ये अजूनही जसं पिण्याच्या पाण्याची जी गंभीर समस्या आहे, शेतीच्या पाण्याची गंभीर समस्या आहे, रोजगारीची गंभीर समस्या आहे, सर्वसामान्य आदिवासींच्या शेतीला जर पाणी मिळालं तर आमची रोजगाराचा प्रश्न सुटेल आणि आमचं संपूर्ण दारिद्र्यसुद्धा निर्मूलन होईल, अशी परिस्थिती निर्माण होईल. भविष्य काळात या शिरूर लोकसभा मतदारसंघात माझी एकच विनंती राहणार आहे की या विभागाचे खासदार उद्या मंत्री जर झाले तर या विभागात जी आदिवासी भागात 8 धरणं आहेत, 8ही धरणातलं पाणी किमान 6% पाणी उचलण्याचा अधिकार आहे. 8ही धरणातलं 6% पाणी जर आदिवासींना मिळालं तर त्यांची शेतीत वाढ होईल, पिण्याचा प्रश्नच मिळेल, आम्ही रोजगार शोधायची गरज नाही, आमच्या शेत पिकाला आम्ही सदृढ होऊ एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत, काही प्रश्न प्रलंबित आहेत, आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. तर खासदार शिवाजीराव आढळराव यांचं या मतदारसंघामध्ये काम चांगलं आहे, आदिवासी जनतेला त्यांचं खूप पाठबळ आहे असं विजयराव आढळराव म्हणतात. प्रेक्षको, मतदारांनो, योग्य उमेदवार जो आहे तो तुमचं काम करणार आहे त्याच्या पाठीशी उभे राहा, कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका. जो योग्य उमेदवार आहे तुमचं काम करणार आहे त्याच्याच बरोबर राहा. आढळराव साहेब, आपण विघ्नर टाईमशी मनमोकळे बोललात, मनापासून धन्यवाद. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाईम, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.